सावित्रीबाई फुले यांच्या काव्यसंग्रहातील कविता माझी जन्मभूमी. सर्वांना स्नेहपूर्वक नमस्कार. मी सौ अनुराधा भुस्कट तुम्हा सर्वांची सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करते. महात्मा फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त आम्ही सावित्रीबाई फुले यांच्या काव्य फुले या काव्यसंग्रहातील काही कविता सादर करीत आहोत आणि त्यातीलच एक कविता मी आज सादर करणार. कवितेचे नाव आहे माझी जन्मभूमी. नायगाव हे माझे माहेर, जुनाट गाव खेडे, तयाचे छान गीत पवाडे, रामकाली होती माकडे, पांडवांची कोल्हे, पुढे ते रठवंशी झाले. शिवप्रभूंनी राज्य स्थापिले, कुणबी मराठ्यांचे स्वराज्य झाले लोकहिताचे. नायगाव खेडे सुख समृद्धीचे असे, चालवी पाटीलकी कारभारी नेवसे, याच कुळामध्ये मी नारी जन्म घेतले. अशी जन्मभू मला वंदनीय, प्रेम तियावर जडे, गात असे तिचे गीत चहूकडे, गात असे तिचे गीत चहूकडे. नायगाव हे माझे माहेर, जुनाट गाव खेडे, नायगाव. 12 बलुती 12 अलुती कितीक जाती जमाती, 12 बलुती 12 अलुती कितीक जाती जमाती, शिवारात या सुखे नांदती. पाऊस पाणी पडत असे येती पिके सारी, विहिरीवर फळे फुले गोजरी, गुलजार पक्षी गाती, मनोहर फिरती फुलपाखरे, ऐसा निसर्ग तिथे वावरे. बळीराजा थोर होई शेतकरी दानशूर, जणू माझी जन्मभूमी बळीचे कश्यपपूर. आम्ही तयाचे वंशज, रडगाणे नच गाणारे, जन्मभूमी ही मला सांगते फुले करायाती. तीच उधळत मी तिजवरती, जन्मभूमी ही मला सांगते फुले करायाती. तीच उधळते मी तिजवरती, तीच उधळते मी तिजवरती. चला बघूया तर या कवितेचा अर्थ. सावित्रीबाई फुले यांनी ही कविता त्यांच्या जन्मभूमी म्हणजेच नायगावबद्दल कृतज्ञता, तिथली संस्कृती, शिवरायांचे स्वराज्य आणि निसर्गाचे वरदान यांचे सुंदर मिश्रण आहे. या कवितेमध्ये त्या म्हणतात की नायगाव हे माझे जन्मगाव असून ते अतिशय जुने आणि सुंदर खेडेगाव आहे. या गावाचा इतिहास खूप मोठा आहे. पूर्वी येथे साधी माणसे राहत होती, पण पुढे याच भूमीत शूरवीर जन्माला आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच मातीतील कुणबी मराठ्यांना एकत्र करून लोकहिताचे स्वराज्य स्थापन केले. सावित्रीबाई पुढे म्हणतात की नायगाव खेडे हे अत्यंत सुखी आणि समृद्ध गाव आहे. गावाचा कारभार नेवसे पाटील अतिशय उत्तमरित्या चालवत असत. अशा या थोर कुळामध्ये माझा जन्म झाला आणि याचा मला सार्थ अभिमान आहे. ही जन्मभूमी मला वंदनीय आहे आणि तिच्यावर माझे खूप प्रेम आहे. गावात 12 बलुतेदार, अलुतेदार आणि विविध जाती जमातीचे लोक गुण्या गोविंदाने सुखाने एकत्र राहतात. गावातील निसर्ग अतिशय मोहक आहे. वेळेवर पाऊस पडतो, त्यामुळे शेतामध्ये पिके डोलतात. विहिरीच्या काठी फळझाडे आणि फुले बहरलेली असतात. बागेत पक्षी किलबिलाट करतात आणि फुलपाखरे मुक्तपणे फिरतात. येथील शेतकरी अत्यंत दानशूर आणि थोर मनाचा आहे. माझे गाव म्हणजे बळीचे कश्यपपूर म्हणजे एक समृद्ध नगरी आहे. आम्ही अशा शूर आणि कष्टाळू लोकांचे वंशज आहोत आणि त्यामुळे आम्ही आयुष्यात कधीही रडगाणे गाणार नाही, तर स्वाभिमानाने जगू. अशा या कवितेमध्ये सावित्रीबाई फुले यांनी आपल्या जन्मगावाचं वर्णन केलेलं आहे. तर अशाच आणखी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार जाणून घेण्यासाठी सावित्री न्यूज इंडिया चॅनलला नक्की भेट द्या आणि आमच्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.